हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप चांगलेच असेल. मी पण छान आहे. आणि हे बघा, लाईट गेली होती आमच्या इथं. पाऊस चालू झालं होतं 4, 4:15, 4:30ला. त्याच्यानंतर आणि मी व्हिडिओ शूट करायचं म्हटलं, नाही का, आता म्हटलं अंडा ब्रेड करायचं आहे. तर असं व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईल हातात घेतलं, लाईट गेली होती आणि डायरेक्ट लाईट आली. अरे वा, म्हटलं खुशी झाली. चला मग त्याच्यानंतर ब्रेडचं पाकीट आणलं होतं, 10 अंडे आणले होते आणि म्हटलं अंडा ब्रेड करायचं आहे. तर तयारी पण केली. आणि त्याच्या अगोदर मी काय केले होते, दुपारी 2 वाजता अंड्याची बुर्जी करून ठेवले होते. ते ते बघा तुम्ही. आणि पाव आणले ते त्याच्याबरोबर खायला, नाही का, ते वेगळं. आणि हे अंडा ब्रेड करण्यासाठी ते वेगळं. आणि हे बघा, मस्त 10 अंडे फोडले आणि त्याच्यात फक्त मसाला टाकला, कांदा मसाला, हळद आणि मीठ टाकलं, दुसरं काहीच नाही. जरा पाऊस यायला लागले की जरा वेगळं काहीतरी खाऊशी वाटतं माणसाला, आहे का नाही. तर म्हणलं चला बनवू काहीतरी. काहीतरी बनवायचं म्हणले की तर काहीतरी करावंच लागतं. त्यासाठी चला मग अंडे फोडले वगैरे मस्तपैकी आणि त्याच्यात मसाला वगैरे टाकले. आणि त्याच्यानंतर मग इतकं छान झालं होतं ना ब्रेड, तुम्हाला काय सांगू मी. सिंपल पद्धत आहे. तुम्हाला पण कधी मुलांना खाऊशी वाटला ना चेंज जरा, तर त्यांना पण ट्राय करा, तुम्ही देऊन टाका, पोरांना पण आवडेल. आणि त्याच्यानंतर मी बनवायला घेतले तर दीदीची मधीच लुडबुड लुडबुड चालूच असती, मी करते मम्मी, मी करते म्हणून. त्याच्यानंतर ती पण आली आणि त्याच्यानंतर मस्त चमच्याने तिने सगळं अंडे फेटून घेतली एकजीव. आणि मी मीठ वगैरे टाकत होते, म्हणजे मीठ चवीनुसार थोडंच टाका, कारण कधी कधी खारट झालं तरी पोरं खात नाही. मीठ आणि मिरची आणि हळद टाकले. त्याच्यानंतर तेल वगैरे टाकले मी तव्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी तिकडं थोडंसं, नाही का, साडी वगैरे आवरले. आणि त्याच्यानंतर दीदी मध्ये मध्ये फेटून घेत होती. आणि त्याच्यानंतर अंडा ब्रेड केलं मस्तपैकी. आणि पाऊस येत होता, पावसात जरा गरम गरम काहीतरी तळलेल्या वस्तू खाल्ल्या तरच बरं वाटतं. आणि झटकीपट होतात हे लगेच. तेल कमीच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. एक पळी तेल टाकले की त्याच्यात 4 ब्रेड निघतातच, म्हणजे लगेच होतात मस्तपैकी. आणि दाबून दाबून तेल वगैरे काढायचं, म्हणजे काय नसतं. मी तर तेल कमीच वापरते त्याच्यानं, त्यासाठी एवढं काय प्रॉब्लेमच नसतं. आणि की मस्त झालं एकदाचा आपला अंडा ब्रेड. पोरांना पण खूप आवडतं, मला पण खूप आवडतं. चला मग या तुम्ही खायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा मग. आणि तुम्ही कोण कोण बनवून खाता कमेंटमध्ये सांगा मला. ओके, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओत भेटू आपण.